नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट नक्की आहे की या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेक जण मनातल्या मनात चकित झाले असतील. कारण मी म्हणजे भाऊ तोरसेकर शरद पवार कसा झालो हे शीर्षक चक्रावून टाकणार आहे, गोंधळात टाकणार आहे. कारण भाऊ तोरसेकरने शरद पवार होण्याचा संबंध काय? मी राजकारणात नाहीये, मी सार्वजनिक जीवनात पण नाही. माझ्या एका खुराड्यात बसून आपल्या जागी आपल्याला वाटतं ते सांगायचं, त्याचं विश्लेषण करायचं, आपल्याला जो जो का आकलन झालेलं आहे ते सांगायचं. याच्यात शरद पवारांचा काय संबंध आला? पुढे शरद पवारांसारख्या गुगली मला टाकता येत नाहीत, मला गोलमाल बोलता येत नाही, मला खोटं बोलता येत नाही नंतर खरं बोलण्यासाठी. तर मग मी शरद पवार कसा झालो या शीर्षकाचा अर्थ बघणारे किंवा ऐकणारे आहेत त्यांनी लावायचा कसा? आणि म्हणून ज्यांनी हे शीर्षक बघितलं असेल किंवा तो विषय ऐकायला सुरुवात केली असेल ते चक्रावून गेले असतील की मी शरद पवार झालो याचा अर्थ कसा लावायचा. तर कदाचित त्यातले बहुतांश हे अलीकडल्या पिढीतले असतील आणि त्यामुळे आचार्य अत्रे हे ऐकून माहिती असले तरी वाचून माहिती असलेले फार कमी लोक असतील. त्यामुळे हे शीर्षक मी आचार्य अत्रेंच्या पुस्तकातून उचललंय किंवा आचार्य अत्र्यांकडून उसनवारीने घेतलंय. हे साधारण 50-60च्या पलीकडच्या लोकांना नक्की कळेल. कारण आचार्य अत्रे यांचं एक पुस्तकच आहे, मी कसा झालो या शीर्षकाचं पुस्तक आहे. आणि त्यात त्यांनी वेळोवेळी आपण वेगवेगळ्या रूपात क्षेत्रात कसे गेलो या विषयीचे अत्यंत रोचक आणि मनोरंजक असे लेख लिहिलेले. मी समाजवादी कसा झालो, मी शिक्षक कसा झालो, वगैरे वगैरे. तर तसं मी शरद पवार कसा झालो म्हणजे शरद पवार होणं म्हणजे काय, शिक्षक होणं म्हणजे काय, समाजवादी होणं म्हणजे काय, काँग्रेसजन होणं म्हणजे काय, दिग्दर्शक होणं म्हणजे काय, लेखक होणं म्हणजे काय, संपादक होणं म्हणजे काय, हे प्रत्येकाचे अनुभव असतात. आणि त्यामुळे आचार्य अत्र्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भूमिका पार पाडल्या, ते लेखक होते, संपादक होते, नाटककार होते, चित्रपटकार होते, चित्रपट दिग्दर्शक होते, शिक्षक होते. तर त्यामध्ये आपण त्या भूमिकांमध्ये कसे गेलो आणि त्या भूमिकेत असताना काय काय केलं याचे अत्यंत मनोरंजक असे नामचीन किस्से अत्र्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यामध्ये मी शिक्षक कसा झालो हा एक लेख आहे. आणि तो लेख मला आज आठवलेला आहे आणि तो शरद पवारांच्या निमित्ताने आठवलाय आणि म्हणून मी ते शीर्षक दिलंय की मी शरद पवार कसा झालो. पण शरद पवार होणं म्हणजे काय, त्या मी शिक्षक कसा झालो हा जो सगळा अनुभव किंवा कथानक आचार्य अत्र्यांनी लिहिलेला आहे, मला आज त्याची आठवण आली की ज्या पद्धतीत शिक्षकाची नोकरी मिळवताना आचार्य अत्रे यांनी एक अत्यंत लवाडी केली होती. आजच्या भाषेत त्याला गुगली म्हणतात, पण त्यावेळेला ती लबाडी होती. आणि आपण एका दुसऱ्या माणसाला फशी पाडून त्याची नोकरी कशी बळकावली ही लबाडी केली, हे प्रामाणिकपणे आचार्य अत्र्यांनी मी शिक्षक कसा झालो या लेखात लिहिलेले. आणि म्हणून आत्ता जे काय शरद पवार काका भतीजा परिवार एकत्र येणार, मैत्री नाती वगैरे वगैरे चालू आहे, ते समजून घेण्याचा जितका मी प्रयत्न करत होतो आणि त्याचा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाशी असलेला संबंध याचे धागेदोरे जुळवत होतो, तेव्हा मला आचार्य अत्र्यांच्या मी शिक्षक कसा झालो यामध्ये त्यांनी आपल्याला चांगली नोकरी मिळावी आणि जिथे ते होते शिक्षकच होते पण ज्या नोकरीत पगार पण मिळत नव्हता
ती आपली पगाराची नोकरी, कमी पगाराची किंवा कधीतरी मिळणाऱ्या पगाराची नोकरी सोडून चांगल्या भक्कम पगाराची, परमनंट पगाराची नोकरी शिक्षक म्हणून कशी मिळवायची, यासाठी ज्या गुगली टाकल्या त्याचं वर्णन त्यामध्ये आहे. आणि एका ठिकाणी पुढे दादरला किंवा असं, आता मला सगळं आठवत नाही, पण दादर किंवा अशा कुठच्या तरी ठिकाणी आचार्य अत्रे ह्या त्या न चालणाऱ्या नवख्या शाळेमध्ये हेडमास्तर होते. आणि हेडमास्तर असल्यामुळे हुद्दा मोठा होता, पण पगाराची बोंब होती. जगायचं कशी ही समस्या होती. होते हेडमास्तर, पण त्या शाळेचं अर्थकारण हे इतकं डबघाईला होतं की दर महिन्याचा पगार मिळणार नाही, मान आहे पण धन नाही, अशी जी नोकरी होती. अशा ठिकाणी एक दिवस धापा टाकत एक शिक्षक नोकरी मागायला आला. कोणाकडे नोकरी मागायला आला? की जो हेडमास्तर आपली नोकरी सोडून, हेडमास्तर की सोडून साधी मास्तरची नोकरी मिळेल अशा विचारात गुंतलेला होता. अशा आचार्य अत्र्यांकडे हा एक शिक्षक आला. मला वाटतं इंग्रजी शिकवण्यासाठी किंवा काहीतरी असेल, विषय मला आठवत नाही. आणि मग तो म्हणाला मला नोकरी पाहिजे. आचार्याने विचारलं काय शिकवता, अनुभव काय वगैरे वगैरे. तर आपला अनुभव सांगताना गिरगावातल्या कुठल्या तरी एका शाळेमध्ये आपण नोकरीला होतो, इतकी वर्ष होतो, आणि आपलं असं असं चाललं होतं, तसं तसं चाललं होतं. आजच्या भाषेत मी 5 वर्ष नोकरी करत होतो, पण 5 वर्ष त्या शाळेमध्ये मी सडलो होतो, असं सांगणारा तो शिक्षक. म्हणजे सडलो हा त्या शिक्षकाने वापरलेला शब्द नाही, आजच्या विद्यमान महाराष्ट्राच्या राजकारणात हा शब्द आहे. 4 वर्ष 25 वर्ष सडलो. तर त्या शिक्षकाचं म्हणणं होतं की त्या शाळेमध्ये जिथे त्याला चांगल्या भरभक्कम पगाराची नोकरी आहे, तिथे 4-5 वर्ष नोकरी करून तो सडला होता. त्याचा योग्य मान राखला जात नव्हता, योग्य प्रतिष्ठा त्याला दिली जात नव्हती, म्हणून तो संतापलेला होता. आचार्य अत्र्यांनी त्याला पहिल्यांदा विचारलं की तुझी पगाराची अपेक्षा काय, आणि आता तू होतास तिथे किती पगार मिळत होता. मग त्याने सांगितलं काय असेल तो पगार. तर म्हणे पगार नियमित मिळत होता का? म्हणा पगार नियमित मिळत होता, प्रश्नच नाही. पगारात कुठची अडचण नव्हती, वेळच्या वेळी पगार मिळत होता, आणि हा इतका इतका चांगला पगार मिळत होता. मग अत्र्यांनी त्याला विचारलं मग तू ती नोकरी का सोडतोयस? छे म्हणा, माझी अस्मिता आहे की नाही, माझी काही प्रतिष्ठा आहे की नाही. मला तिथले हेडमास्तर हे सन्मानाने वागवत नव्हते, आणि म्हणून त्या नोकरीवर लाच मारून राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकून मी आलेलो आहे. आचार्य अत्रे उभे राहिले, हेडमास्तर उभे राहिले, आणि त्या नोकरी मागायला नव्या शिक्षकाचं त्यांनी दिलखुलास स्वागत केलं. म्हणा या स्वागत आहे, तुम्हाला नोकरी दिली, अर्ज लिहून द्या आणि ताबडतोब कामावर हजर व्हा. तो शिक्षकही आनंदाला, त्याला पंख फुटले. असं करून त्याला त्या शाळेमध्ये, आपल्या ज्या शाळेत पगाराची कुठलीही गॅरंटी नाहीये पण सन्मान आहे, अस्मिता आहे, अशा शाळेत त्याला नोकरीला ठेवला. आणि आचार्य अत्रे म्हटले बसा कामाला लागा, मी आलोच. असं म्हणून अत्रे जे बाहेर पडले ते तडक त्या नव्या मास्तराने जिथली नोकरी सोडली होती त्या शाळेत येऊन पोहोचले. आणि तिथल्या हेडमास्तरांसमोर आचार्य अत्रे येऊन बसले. म्हणाले मला नोकरी पाहिजे, मी असा असा शिक्षक आहे, माझ्या गाठीशी इतका इतका अनुभव आहे. हे सगळं झाल्यानंतर पात्रता, गुणवत्ता, अनुभव सगळं जुळत होतं. आणि पगाराची काही अट अत्र्यांनी घातली नव्हती, की त्यांना माहिती आहे शाळेत नियमित पगार मिळतो, जो काय कमी मिळेल जास्त मिळेल, मिळणार नक्की. आणि त्या मास्तरांनी सांगितलं तेवढा पगार त्या शाळेने, त्या हेडमास्तरांनी देऊ केला. पण एवढं सगळं संपल्यानंतर ते जे नव्या शाळेचे हेडमास्तर होते, जिथे नियमित चांगला पगार मिळणार होता, त्या हेडमास्तरांनी आचार्य अत्र्यांना विचारलं की अहो, आमच्याकडे ही जागा शिक्षकाची, काय इंग्रजी गणित काय असेल, ती जागा रिकामी होऊन अजून 24 तास झाले नाही, तर तुम्हाला कसं कळलं की आमच्या शाळेमध्ये या विषयासाठी एक शिक्षकाची जागा रिकामी आहे?
तेव्हा हसत हसत आचार्य अत्रेंनी सांगितलं, ज्या शिक्षकाने तुमच्याकडची नोकरी सोडली त्याला माझ्या शाळेमध्ये नोकरीला लावून मी तिथला राजीनामा देऊन इकडे आलोय, असा तो सगळा किस्सा आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा शरद पवारांशी काय संबंध, तर मग 10 वर्ष थोडं मागे जा, 5 वर्ष मागे जा. 2014च्या विधानसभा निवडणुका संपल्या, 2019च्या विधानसभा निवडणुका संपल्या, आणि त्यामध्ये तो जो नोकरीवर नाथ मारून राजीनामा तोंडावर फेकून आलेला जो शिक्षक होता, त्यामध्ये त्या शिक्षकाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा बघा, आणि इकडे पगाराची गॅरंटी नसलेल्या शाळेत हेडमास्टर म्हणून बसलेले आचार्य अत्रे यांच्या जागी शरद पवारांचा चेहरा बघा. 25 वर्ष युतीमध्ये सडलो असं ज्या क्षणी 2017 मध्ये युती सरकारमध्ये आपले 12 मंत्री असताना सुद्धा उद्धव ठाकरे बोलत होते, सामनामध्ये लिहित होते संजय राऊत, ते लिखाण, ती भाषा, आणि त्या मास्तराने खऱ्या खुऱ्या भरभक्कम पगाराच्या नोकरीला मारलेली लाच किंवा फेकलेला राजीनामा आठवा. नाहीतरी त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे सगळे अत्यंत निष्ठावंत मंत्री हे खिशात कायम राजीनामा टाकून फिरत होते, पण राजीनामा बाहेर काढत नव्हते खिशातून. आता तुमच्या लक्षात येईल की युतीमध्ये सगळं गुण्या गोविंदाने चालू असताना प्रतिष्ठा सन्मानाने वागवत नाहीत, युती सडली, आमची अस्मिता, असं म्हणत म्हणत जे कुरकुरत बसलेले उद्धव ठाकरे होते, त्यांना आचार्य अत्र्यांच्या पातळीवर जाऊन शरद पवारांनी बरोबर काढलं की याला बाजूला केला तर त्याची नोकरी आपल्याला मिळेल, याची जागा जर भाजपच्या राजकारणातून बाजूला करून घेतली तर ती जागा आपल्याला मिळू शकते. हे ज्या चतुराईने तेव्हा आचार्य अत्र्यांनी एका नोकरीसाठी केलं होतं, नेमकी तीच गोष्ट शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5-7 वर्षामध्ये अत्यंत शिस्तबद्धरित्या केली. महायुती द्या, तुम्हाला मुख्यमंत्री काय, तो महाविकास आघाडी बनवूया, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पगाराची गॅरंटी होती का? सरकार चालण्याची गॅरंटी होती का? एवढं सगळं करून उद्धव ठाकरेंची विल्हेवाट लावून झाल्यानंतर आणि त्यांच्या जागी आपल्या पुतण्याला महायुतीमध्ये पाठवून उपमुख्यमंत्री करून आणि आपल्या काही 10-12 सहकार्यांना युतीमध्ये मंत्री करून शरद पवार आता महायुतीत जायला निघालेत. मी शरद पवार कसा झालो याचा अर्थ कळतोय मित्रांनो. म्हणजे आपल्याला त्याची नोकरी, त्याची जागा बळकवायची आहे, म्हणून त्याच्या खोट्या अस्मितेला, खोट्या अभिमानाला चिथावणी द्यायची, भडकवायचं, आणि असा राजीनामा तोंडावर फेकून आलास म्हणून बस इथे कामाला लाग, आणि स्वतः तिकडे जाऊन. कळलं? आत्ता ज्या चर्चा चालू आहेत की सुप्रियाने निर्णय घ्यावा, सुप्रियाताई म्हणतात कार्यकर्ते ठरवतील, आणि जवळपास काकांमुळे सगळं होतंय, साहेबांमुळे होतंय, ही सगळी चर्चा बघा. आणि मग आचार्य अत्र्यांच्या त्या गोष्टीत त्यांनी दुसऱ्याची नोकरी कशी बळकावली ही आपली लबाडी स्वतः सांगितली आहे ती बघा. मग कळेल की मी शरद पवार कसा झालो. हेच आचार्य अत्र्यांनी त्या कथेतून, त्या लिखाणातून सांगितलेले, जे त्यांनी जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी लिहिलं होतं, ते मोठ्या पातळीवर महाराष्ट्राच्या व्यापक राजकारणात शरद पवारांनी अतिशय खुबीने वापरलं. अर्थातच
महाराष्ट्राच्या सगळ्या मराठी पत्रकार संपादकांसाठी याला गुगली म्हणतात. आपल्या सामान्य व्यवहारामध्ये याला धादांत लबाडी म्हणतात. पण मराठी पत्रकारितेमध्ये ह्याला गुगली म्हणतात, कारण ती पवारांनी केलेली लबाडी आहे. तुम्ही आम्ही केली तर ती लबाडी असतं, चिटिंग असतं. विचार करा की 2019च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना महायुतीतून बाहेर काढून मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवून अख्ख्या शिवसेनेचं शरद पवारांनी वाटोळं केलं नसतं, तर आज उद्धव ठाकरे हे एनडीए मध्ये, महायुतीमध्ये आपल्या अटी शर्ती लावणारा एक नेता म्हणून राहिले असे. भले मुख्यमंत्री होतील न होतील, पण ते डिक्टेट तर करू शकले असते. 2014 पासून 2019 पर्यंत सामनामधून कितीही हिणवलं, चिडवलं, डिवचलं, तरीही सगळं निमूटपणे सहन करणारे देवेंद्र फडणवीस होते ना. आणि तेच 2019 नंतर चालू राहिलं असतं, आणि आज 2024 नंतरही पुढे अधिक चांगलं झालं असतं. पण अस्मिता मोठी असते. कधी अहंकाराची अस्मिता झाली किंवा अस्मितेचा अहंकार झाला याचा पत्ता लागला नाही. आणि मग तो शिक्षक जसा तोंडावर राजीनामा फेकून बाहेर पडला आणि अत्र्यांच्या त्या शाळेत आला, आणि अत्र्यांनी हेडमास्तर म्हणून त्याला नोकरी देऊन कामाला बसवलं आणि स्वतः त्या शाळेत गेले, तसे आता शरद पवार उद्धव ठाकरेंना महायुतीतून बाहेर काढून, एनडीएतून बाहेर काढून स्वतःच एनडीएत, सांगायला पाहिजे काय ते, याला म्हणतात शरद पवार. आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे मी शिक्षक कसा झालो. त्यातला हा एक किस्सा आहे, अख्खा लेख त्याच्यावर नाहीये. शिक्षक कसा झालो हा जो लेख आहे त्यातलं एखादं पान मला वाटतं हे मी सांगितलेलं कथानक आहे. पण शरद पवार जसंच्या तसं या सगळ्या घटनाक्रमामध्ये वागलेले दिसतात की नाही तुम्हाला. मधल्यामध्ये तो शिक्षक ज्याला गुण्या गोविंदाने दरमहा चांगला पगार मिळत होता, भरभक्कम पक्की नोकरी होती, तो बोंबलत बसला. त्या शाळेत त्याला वेळेवर पगार मिळणार नव्हता आणि नंतरच्या काळात आणखी कुठेतरी अर्ज घेऊन फिरावं लागलं असेल. पण त्याची जी सुरक्षित नोकरी होती त्यामध्ये त्याचा अपमान होतो ही जी धारणा होती, ही जी भावना होती, त्याला खतपाणी घालून अत्र्यांनी किती सहजगत्या त्याची नोकरी बळकावली हे प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे. लपवाछपवी नाही, प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे. आपली लबाडी आहे पण ती कबूल अत्र्यांनी लेखातून केलेली आहे. पण ती जी गरजवंत, तो जो गरजेचा भाग आहे, इथे गरजेचा भाग नाहीये. पवारांना मोकळीक होती स्वतःचा पक्ष वाढवायला, त्यांच्या पाठीचे साधनं सगळं होतं. इथे दुसऱ्याला बुडवण्याचा हेतू आहे, जे बाळासाहेबांच्या हयातीत कधीही मैत्री करूनही शरद पवारांना शक्य झालं नाही. ते त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला गाजर दाखवून, आमिष दाखवून कसं बुडवलंय बघा, आणि मग कळेल की हे शीर्षक म्हणजे काय, की मी शरद पवार कसा झालो. शरद पवार होणं म्हणजे काय, दुसऱ्याचा खेळ खंडोबा करून टाकायचा, त्याची सगळी मांडणी विस्कटून टाकायची, आणि मग त्यातले तुकडे गोळा करून भंगारात कुठे विकता येतील का, आणि मग त्यातून आपली चूल पेटवता येईल का, अशा स्वरूपाचं राजकारण म्हणजे शरद पवार होणं असतं. आज तुम्ही सांगा ना मला, राष्ट्रवादी तुकडे, शिवसेनेचे तुकडे, आणि परत हे तिकडे जाणार आणि सुप्रियाने निर्णय घ्यावा. मग सुप्रियाने तेव्हा निर्णय का घेतला नाही. मित्रांनो, आठवण करून देतो, 2 मे 2022, 2 मे, सॉरी 2 मे 2023, शरद पवारांनी अचानक
एका पुस्तक प्रकाशनामध्ये आपल्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आणि जो हलकल्लोळ झाला होता, तेव्हा तिथे बसलेले अजितदादा ठामपणे एकेकाला बोलायला देत होते किंवा गप्प करत होते. अशा वेळेला सुप्रिया तू बोलू नको, मोठा भाऊ म्हणून सांगतो, असं सुप्रियाताईंना दादानी गप्प केलं होतं. आता सुप्रियाताई निर्णय घेणार. सुप्रियाताईंनी तेव्हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तो घेतला नाही, म्हणून अजितदादांना 2 महिन्यानंतर निर्णय घ्यायला लागला. योगायोगाने 2 मे आणि 2 जुलै, बरोबर 2 महिन्याचा फरक आहे. 2 मेला पवार साहेबांनी नाटक केलं आणि 2 जुलैला अजितदादांनी राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण दरम्यान उद्ध्वस्त कोण झालं? उद्धव ठाकरे आणि त्यांचं सगळं राजकारण, वडिलांची राजकीय जे काय पुण्याई होती ती मातीमोल होऊन गेली. जेव्हा मी शरद पवार कसा झालो, आज आचार्य अत्रे असे, तर मला खात्री आहे त्यांनी शरद पवार होणं काय याच्यावर असा एक मनोरंजक लेख लिहिला असता. आणि ते जे साम्य आहे की गुगली म्हणजे काय, गुगली म्हणजे काय, ते यातून तुम्हाला कळेल. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.